थांब ना शांताबाई, आरामानं चालणं. धावत धावत चालली. शांत काकू कोण धावून राहिली? सविता, तुला एक सांगू, मला असं वाटत राहिलं कधी कधी घरी जातो आणि कधी कधी माझ्या सुनीला सांगतो तू जा त्या घरी, मी चालली माझ्या घरी. माझ्या सुनीला खुशखबरी सांगतो ना मनीषाची. काय झालं शांता काकूला काय मी? धावत 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 गेली. ओय ओजस, थांबा ना आता. आजी आली घरी, तुम्हाला ट्युशनला घेऊन जाते. आई चललो, आई तू चललो. थांब ना, आजीची वाट पाहिन, मग मीच येतो. नाही तर चल मीच जातो. नंतर बबलीची भेटणे किती दिवसापासून, बबलीला पैसे बी द्यायला लागतील. थांब ओवी ओजस बेटा, मीच येतो. चला चला, चल चल आई. आई किती वेळची वाट पाहून राहिली आई मी. आल्या का तुम्ही? आई सांगा ना लवकर, फोनवर सांगा तुम्ही, पण प्रत्यक्ष सांगा आई, काय काय झालं तर. सविता, माहित आहे सुलोचना कुठे गेली होती? तिच्या मामाच्या घरी, खेड्यावर. बरं झालं त्या मैत्रिणीनं मंगलांना फोन केला, आणि ते मंगला माहित आहे तिच्या मामाचीच पोरगी होती. ते विचारात पडले कसे काय आले आमच्या घरी म्हणून, आणि धंद्याला लागली. आई पण शोभते का इलं असं करणं? सांगा. आज आई तुम्ही पाठीशी होत्या म्हणून मनीषाला न्याय भेटला आई. पण पाय बरं, आज जर तिच्या संग असं केलं, न्याय नसता भेटला इले, तिला जेलात नसतं टाकलं, अशीच हाई पावली असते. असंच पाहून एखाद्या बहीण अजून तिच्या देराणी सोबत केलं असतं आई. तुम्ही बरं झालं आई पाठोपाठ राहिल्या, तर माझ्या बहिणीला न्याय भेटून दिला आई. सविता आण, मी लेकराला घेऊन जातो ट्युशनले. दाखव लवकर, म्हणून मी धावत पळत आली तुला सांगायसाठी. मी म्हटलंच लेकराले आजी येऊन राहिली अशी. आई तुम्ही घेऊन जा. पोळ्या राहिला, मी पोळ्या करून ठेवतो तोपर्यंत. या मग लवकर, आई बी येऊन राहिली. हा आलीच मी, करते व्हायचं स्वयंपाक. चला चला ओवी ओजस, चला ट्युशनला जाऊ आपण. चला चला चला. हा हा चला, चल चल आजी, चल आजी. आई कुठे गेली आई तू? काही नाही शंकर, मी गेली ती पोलीस स्टेशनला गेली होती मी. त्याने मग यकनी ऐकली. शंकर पाहिनं, सुलोचनाने जेलात टाकलं. शंकर पाहिनं, आपल्या नावाची किती बदनामी होईल, किती बदनामी होईल. तू सांग मनीषाने, समजून सांग. सांग सकाराम भाऊ, सांगा तुम्ही, शोधते काय सुनीचं? सकाराम भाऊ असं करीन काय? सुलोचना असं तर करीन काय? मनीषानं असं नाव नव्हतं घ्या लागत. मलाही नाही पटलं हे. आई मनीषाचे आईबाबा येऊन राहिले, त्याला बोलावलं मी. मीटिंग घेतो, त्याला म्हणतो की हे असं शोभत नाही तुमच्या पोरीले. अजून 6 महिने नाही झाले आमच्या घरी आले, महिनाही नाही झाला, तुम्ही धिंगाणा करून आला आमच्या घराचा. हा शंकर बोल शंकर, पाहि ना सुलोचना सगळं घर अटपत जाय शंकर. आज तिने जेलात टाकलं, कसं करू शंकर? पण का रे शंकर, विचार करासारखी गोष्ट आहे ना. आता मनीषानं नाव कोण घेतलं असेल? काहीतरी केलं असेल सुलोचनानं, म्हणून नाव घेतलं असेल. नाही राजा सकाराम भाऊ, पण मला नाही वाटत सुलोचनानं असं केलं असेल म्हणून. नाही नाही आई तू टेन्शन नको घेऊ, रडणं बंद करतो मी, पाहतो काय आता. सांगा महादेव भाऊ, देराण्या जठाण्या असं करणं शोभते काय? आता आपण काय सांगा शकू ना बाई, तुझ्या सुना तुला माहित काय आहेत आता. पण चोरी केली त्याला शिक्षा तर भोगाच लागेल, सांगतोस. सगळं गाव म्हणते शकुनाबाईच्या सुनीला लुटून दिलं हिरिंदी, आणि शकुनाबाई सुनीला वाचायचा प्रयत्न करते. पिंकी बेटा बाचे तुम्ही वावरातून गवताचं गट ठाणतो एक. आई मॅडम नाही पैसे सांगितले आई. पिंकी चल, तुला म्हटलं काय पैशाचं? हा आई, मी म्हणे नाही म्हटलं, सगळ्या विद्यार्थ्यांनी म्हटलं की सगळेजण म्हणे पैसे घेऊन या आजच्या तारखेला. पिंकी म्हणू दे सगळेले, मी सांगेलाय तुला म्हणत नाही ते काकू. मग मजुरीचे पैसे भेटले की मी न म्हणता तिला नेऊन देतो. तू काही काळजी नको करू, जाय तू ट्युशनले. आई देतो पण ठीक आहे, चालले मी. चल आता पुष्पा, आता घरी जाऊन काही फायदा नाही आहे. 1 दिवसाची बी मजुरी पाहायला लागत नाही. महिना भरला पिंकीचा, घरात खायला अन्न. आता नवरात्र येते. नाही आता 1 दिवस बी घरी नाही राहत. त्याच्यात पाणी मोठं घर करून राहिलं. दिवस निघाला की पाणी, दिवस निघाला की पाणी. सोयाबीन सोंग नाही बंद आहे. नाही आता लोक तर मी 2,000 मांगा पाडले असते.
बाई बाई, शांताबाई किती दिवसाने भेटली हो शांताबाई. पाय आता पुष्पा, त्या दिवशी आलती तुला सांगेली मी, सोयाबीन सांगेली, पण पाणीच पाणी येऊन राहिलं. मग त्यापासून कधी काही चक्कर नाही झाला माया. पुष्पा चाललंय बरोबर सगळं? हा शांताबाई. शांताबाई, मी ऐकलं होतं मनीषाचं तब्येत चांगली आहे मग. पुष्पा सगळं बरोबर आहे. आता मला उशीर होते, लेकरं येऊन घालतो ट्युशनले मी. येतो मग घरी, सांगतो तुला सगळं. ठीक आहे शांताबाई. चला चला, ओवी ओजस चला लवकर, तुमची मॅडम कल्ला करीन. आता येतील मग येतील, आता येतील मग येतील. फोनही नाही केला, इकडे चाललो तिकडे चाललो. रिंकू जेवण नाही करत का रिंकू? आई थांबतो मी मनीषसाठी. मी म्हटलं ना बाळाबद्दल, म्हणून मनीषला राग आला. रिंकू कोण थांबली तू? चल ना जेवण घेणं करून. रिंकू नाही आई, थांबतो मी. मनीष नाही आली अजून. अरे मनीषने सांगितलं मला वेळ होईन म्हणून. नाही, मी थांबतो त्याच्यासाठी. माझी इच्छा नाही होत जेवण करायची. तुम्ही घ्या आई जेवण करून. रिंकू तुझ्या पोटात बाळ आहे आता. आता तर उपाशी राहणं एवढं चांगलं नाही. थांब आता, मनीषला येऊ दे, त्याला बी सांगतो मी लवकर लवकर येत जा ऑफिसमधून म्हणून. हो आई. देवा काय करू, सगळे जण बाळासाठी उत्सुक आहेत, सगळे जण. फक्त मीच नाही आहे. मला एवढ्या घाई घाईनं नाही बाळ पाहिजे. काय करू मी, काही समजून नाही राहिलं. नवऱ्याले राग आला, सासूले माहित नाही, आईले माहित नाही. काय करू मी, तूच बुद्धी दे रे बापा. सगळे येले. मनीष आली वाटते. मनीष कोण वेळ केला तुम्ही? लवकर कोण नाही आले? मनीष मी तुमच्यासोबत बोलून राहिली. मनीषले राग आला. काय तेव्हा असं सोचलं होतं, खूप चांगली नोकरी लागली की मग बाळ येऊ दे. बाळाचं पालन पोषण चांगलं केलं जाते, सगळं व्यवस्थित केलं जाते. पण नाही, येले घाई. रिंकू सोबत आता बोलतच नाही मी. तशी रिंकू सरळ नाही होत. मनीष चल हात पाय धुतो. नाही तर पहिले मनीष आल्याबरोबर माझ्यासोबत हसत बोलत. पाय आता मी मनीष मनीष करून राहिले तर आवाज नाही देऊन राहिले. कुठे गेले मनीष? मी मॅट झाली की मनीष? किती वर्षी मनीष 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 बुमलून राहिले. कोण मी बोलून राहिले माझ्यासोबत? रिंकू माझं डोकं खराब नको करतो आता. आई चल ताटवाड बरं मला लवकर, लय जोरात भूक लागली. मी राहिली ना तुमच्यासाठी जेवण करायची. मला तर तुम्ही विचारून नाही राहिले. रिंकू जेवली उपाशी आज. रिंकू तू तर आता घरातली सर्वात मोठी बाई झाली. सर्व निर्णय तुला घेता येतात. मग तुला विचारायची काही आवश्यकताच नाही राहिली माझी. तू जेवली नाही जेवली, तू सगळंच रक्षण करायला पाहिजे. आता तू निर्णय घेता ना. आता अशी अपेक्षा करू नको, मला विचारलं नाही, मला पुसलं नाही. म्हणजे पंगी बाळ होऊ देत नाही म्हटलं. नवरा बी फिरला, नाही तर किती प्रेमाने वागत जा माझ्यासोबत. बापरे, सगळं जग मतलबी आहे हे. म्हणजे आपली इच्छा काहीच नाही, हे म्हणतील ते पूर्व दिशा. अशी सोच आई आहे लोकांची. हो द्या मला तुमच्या मतानं. मी माझ्या आईला सांगून देतो, आई माझी अशीच इच्छा आहे म्हणून. आता जातो आईच्या घरी. म्हणजे खूपच हुशार आहे. आईच्याच घरी जेवण करतो आणि 2-3 दिवस आईच्याच घरी राहतो. आता वापसच नाही येत. नवरा असा वागते तर. रिंकू कुठे चालली तू? आईने सांगितलं तू जेवण नाही केलं म्हणून थांबली होती माझ्यासाठी. रिंकू जाना तुम्ही आता, करा ना जेवण. तुम्हाला की बायकोची काळजी आहे काय? मी बसली वाट पाहत, आता येतील मग येतील, आता येतील मग येतील. तुम्ही तर बोलून नाही राहिले माझ्यासोबत. चल रिंकू जेवण करायला चल. काही जेवत नाही मी. घ्या तुम्ही जेवण करून मायावरचं. पहिले बोलले तर बोलले नाही. रिंकू सॉरी रिंकू, मला तुझा राग आला होता. तू हट्ट करून राहिली ना. आता जे आहे ते व्यवस्थित चालू दे. काल दवाखान्यात जातो, बाळ पाहिजे नाही. कोण म्हणतो तू अशी सांग. मनीष तुम्ही म्हणता तेच केलं पाहिजे का सगळं? नवऱ्याच्याच बुद्धीनं सगळं. बायकोचं काही घेणं देणं नाही. बरोबर आहे ना तुमचं? नवऱ्याचं ऐकायचं सगळं, सासू सासऱ्याचं ऐकायचं. सुनीचं कोणी नाही ऐकणार ना, बायकोचं कोणी नाही. हेच सोच आहे ना तुमची. मी आता चालली आईला सांगण्यासाठी. माझं मत मी माझ्या आईला पण सांगतो. रिंकू जाऊ नको तू. घरातलं काम घरात राहू दे. घरातल्या गोष्टी
बाहेर नको सांगू रिंकू. तुम्ही ऐकायला तयार नाही ना, मग म्हणून मला बाहेर जायला लागू राहिलं. नवऱ्यानं समजून घेतलं पाहिजे बायकोले. नाही म्हणते ना, नाही. रिंकू बेटा, मनीष, चला ना दोघं जण. थांबली मी जेवण करायची. कोण थांबून राहिले तुम्ही? आई, करते ना तुम्ही. आलीच मी. मनीष, रिंकूला सांगून दे, तिच्या पोटात बाळ आहे. आजपर्यंत राहिली तर राहिली म्हणा उपाशी, पण आता अजिबात उपाशी राहायचं काम नाही. का रे मनीष, तू म्हणस ना कोणता डॉक्टर आहे म्हणून. आपण रिंकूला त्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ ना, तो चांगला ट्रीटमेंट करते. माझ्या मैत्रिणीची सून तिथंच जात असते. चलशील काय? रिंकू, काय झालं रे मनीष? रिंकूले ते डॉक्टरनं सांगितलं तेव्हापासून अशी चुप 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 कोण राहिली मनीष? नाही नाही, तसं काही नाही आई. रिंकू तर खूप खुश आहे. खुश आहे आई रिंकू, काही टेन्शन नाही तसं. ते म्हणते आईची भेट घेऊन येतो मी. मग मी घेऊन जातो ना रिंकूले. थांब, सांगत आहे नाही मला. रिंकू, चल आपण दोघे जणी जाऊ. नाही तर ते आईची भेट नाही झाली किती दिवसापासून. देवा, पंगे माझी आई बाबा किती खुश आहेत. आणि माझी बायको अशी करून राहिली. सद्बुद्धी दे रे बाबा रिंकूले. चल आता लेकराले बी नेऊन घातलं ट्युशनले. कामं सगळंच कामं केले. पुष्पाची बी भेट झाली. आता फक्त रिंकूची भेट राहिली. जाऊ दे आता, उद्या गिद्या रिंकूची भेट घेऊन घेईन. नाही नाही, झाबरूच्या घरी जायचं राहिलं कडे. चल इकूनच्या इकून झाबरूच्या घरी जाऊन येतो. घरी गेलो की काही निघणं होत नाही घरातून. आई अजून नाही आली. माझी आई येतो म्हणे ना मनीषाचं असं माहीत झाल्यावर. सविता, आली नाही का तुझी आई? येईन येईन. तर झाला का स्वयंपाक पाणी सगळं? हा बाई, झाला स्वयंपाक. ताटं वाळू काय? थांब ना आता, तू म्हणते ना मैया येते, थांब थोडा वेळ. काय झालं रिंकूला का समजून नाही राहिलं? मनीष, इकडे बरं. मनीष. आई, काय झालं? का रे मनीष, रिंकूला काय झालं रे? नाराज नाराज वाटून राहिली ते. डॉक्टर याच्या पहिले तरी खुश वाटे, पण आता तिले बाळ होते त्याची खुशी नाही आहे का मनीष? नाही नाही, असं काही नाही आई. थांब मी तिला बोलावतो. रिंकू, इकडे रिंकू. आली आली. आई, आता ते काहीतरी होते नाही, मळमळ उलट्या, त्यांना ती परेशान झाली आई, म्हणून ते नाराज आहे. काय झालं मनीष? हे आई काय म्हणते, बोल आई सोबत. रिंकू, काय झालं रिंकू तुले? तू आता खुश राहायला पाहिजे, तर बाळावर चांगले संस्कार पडतील. आणि तू जर नाराज राहशील तर चांगलं नाही रिंकू. हे मी पाहून राहिली तुले. डॉक्टरने सांगितलं तेव्हापासून तू नाराज नाराज आहे रिंकू. कोण? तुझी इच्छा नाही का बाळ होऊ द्यायची? मनीष, असं काही नाही ना? नाही आई, तो स्वस्त असं काहीच नाही आई. रिंकू तब्येतीमुळे नर्वस झाली आई. रिंकू, मनीष बाळ होऊ दे मनीष, नाही तर मग काही करसान का तुम्ही? बाळ होऊ दे मनीष, माझी लई इच्छा आहे. आई, सगळं व्यवस्थित होते, तू काही टेन्शन घेऊ नको. नाही नाही, मागं रिंकू म्हणे की नाही, मला वाटलं आता अशीच म्हणते की काय. नाही आई, रडू नको तू. शुभ दिवसात आपले आता अजिबात रडायचे काम नाही. तू आता आजी होणार आहेस. जय आई, करते काम तू. मी बोलतो रिंकू सोबत आणि तिला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आई मी. हा बापा, घेऊन जाय, कुठे बी घेऊन जाय, किती बी पैसा लागू दे. मनीष, ते बाबा मी लय खुश आहे. आई दिसूनच राहिली आई. जाय, कर काम, मी रिंकू सोबत बोलतो. रिंकू, इकडे ये. काय होय? चल तू तयारी कर. तुझ्या आईच्या घरी घेऊन चलतो तुला मी. तुझ्या आईसमोर तुला विचारायला लावतो, अशी कोण करून राहिली तू तर. चला चला, मला भीती नका दाखवू कोणाची. चला, गाडी काढतो मी, बाहेर ये लवकर. मनीष, माझ्या मनात येत होतं, आईला सांगून देतो स्पष्ट मी, मी बाळ होऊ देत नाही आताच. रिंकू, ये लवकर. हा, आली. हिच्या मनात चाललं काहीतरी. जाऊ दे, तुमचं काही घेणं देणं नाही मला. मला फक्त बाळाचं घेणं देणं आहे. लवकर लवकर मी आजी झाली पाहिजे. सविता, थांब आता, ती आई येऊनच राहिली. फोन केलता ना त्या आईनं? हा बाई, सोबतच जेवण करू आपण सगळेजण मग. अरे रिंकू ताई, आई पाहिना कोण आलं. रिंकू, फोन नाही केला, काही नाही केला, दोघे जण आले. सर्व ठीक आहे ना? आई, नाही ठीक नाही आई, तुला विचारासाठी आली मी. नाही, तुला सांगायसाठी आली आई मी. मला जे दिवस गेले आई, मला बाळ आताशी होऊ द्यायचं नाही आई. मामीजी, तुम्ही रिंकूला दोन गोष्टी समजून सांगा. माझे आई बाबा किती खुश आहेत, आणि ही म्हणते मला बाळ पाहिजे नाही. सांगा, तुम्ही सांगा. काय म्हटलं रिंकू? बाळ पाहिजे नाही? काय काय जीव घेता का बाळाचा? तोंडातून आता असं म्हटलं तर म्हटलं बाळ पाहिजे नाही. कोण नाही पाहिजे तुला बाळ? आता नाही होऊ देत. कधी होतं तू बाळ मग? अर्ध वय झाल्यावर की म्हातारपणी होऊ देता काय तू?
बोल रिंकू आता बोल. आई पण मी 2-3 वर्षांनी होते तो आई. आता माझी अजिबात इच्छा नाही हो द्यायची बाळ. ते हाती आहे का ते? आता होऊ देत नाही. 6 महिन्याने होऊ देतो, 12 महिन्याने होऊ देतो. देव जेव्हा देते तेव्हाच बाळ होत असते. त्या हातचं काहीच नाही आहे रिंकू. एकदा जर खोट लागली पोरीची दातीले की लेकरू होत नाही बरं. लक्षात ठेवतो. आणि चांगल्या खुशीने बाळ होऊ दे. मी किती खुश झाली होती विचारून घे त्या भावजाईले. जवळ बा किती चांगले, ते सासू सासरे किती चांगले. एक लेकरू होऊ दे लवकर, मग दुसरा उशिरा होऊ दे एक परी. आई 1 डझन होऊ देतो ना, दुसरं होऊ दे. पहिलंच तर होऊ द्यायची माझी इच्छा नाही आहे आणि तू म्हणते दुसरं बी होऊ दे. अजिबात घरातलेले नाराज करायचं काम नाही. खुशी खुशीनं हे कर. आई होता ना तू. आई होणं काय सोपी गोष्ट आहे काय? लोक नवसा करतात तर ते लेकरू होत नाही. आणि तुला देवानं बिना नवसाचं लेकरू दिलं तर तू नाही करून राहिली. मागे ना कानाला आलतं उडत उडत, पण त्या गोष्ट नाही घेतली. आज जवळ बुवानं ते जास्त म्हटलं असेल घरी म्हणून आणलं इथपर्यंत, नाही तर कधीच नाही आणत ते. लक्षात ठेव, असं कधी डबल म्हणशील तर. आजी आबाजी किती स्वप्न असतात माहिती आहे का तुले? नातीले नातवाले खेळायचे मांडीवर. या काळांनी काय कोणाचं खरं आहे काय? मोठी गोष्टी करून राहिली. होऊ देत नाही, होऊ देत नाही. कशी होऊ देत नाही तर पाहतो. मामीजी होऊ देते रिंकू आता. शांत राहा. चुप बस आता. मला माहिती तू असे म्हणशील म्हणून. रिंकू चल. मी म्हटलं का तुले मनात असं काही की आणू नको तू. चांगलं येणं हे कर. तू ऐकायलाच तयार नव्हती म्हणून तुला नाही आणा लागलं इकडे. चला मनीष आपल्या घरी. हे आई पाय कशी बोलते. कशी बोलते म्हणजे सगळ्या घरातले दुखी करते का तू? पोरगी वस म्हणून काय सरळ न्याय करावं का नाही? मनीष चला बरं तुम्ही. चला लवकर. थँक्यू थँक्यू मॅमीजी. चला येतो. जमलं जमलं. चल चल रिंकू. पंगे मंडळी कशा आहेत आजकालच्या पोरी. लेकरू होऊ देत नाही, असं होऊ देत नाही, तसं होऊ देत नाही. येले वाटते की तोंडाच्याच गोष्टी आहेत सगळ्या. पोरगी होय म्हणून काय. चला मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. आपण नावं घेऊ. नर्मदा जालिंदर बेडके, राहणार मुंगी. मंगल मोरे, गौरव मोरे, राधा अंकुश सिरसाट, नीता बंड, पुष्पा पांडे, साईनगर अमरावती, कल्याणी केसरकर. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. चेतना गोडम नागपूर, भावेश माहुरकर, योगिता जोले. चला मग शांताबाई तुमची साथ आहे बरं काय. खूप पाऊस येत आहे सगळीकडे. व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनल सबस्क्राईब करा. शांताबाई लवकरच लाईव्ह येणार आहे. भेटू मग नवीन विषयासोबत नवीन भागात. तुम्हाला सांगतो शांताबाई तो सरळ न्याय आहे. पोरगी होई म्हणून काही नाही. पाहून घ्या सटकन पयाली पोरगी बी थांबली नाही 5 मिनिटं. म्हणून जे आहे ते सर्व आई जवळच आहे. आईनं जर धीट वागलं ना तर कोणाची मजा नाही. असं तसं वागेन म्हणून. भेटू मग उद्याच्या भागात.